संध्याकाळचे 5 वाजलेत. चला किचनमध्ये. चहा बनवण्यासाठी नाही बरं का, आज बनवायचं स्वयंपाक, तो पण 5 वाजता. कारण की मिस्टरांची नाईट शिफ्ट सुरू आहे. नाईट शिफ्ट असली की संध्याकाळी 5 वाजता स्वयंपाक करायचा आणि फर्स्ट शिफ्ट सुरू असते तेव्हा पहाटे 5 वाजता स्वयंपाक करायचा. 5 वाजता स्वयंपाक करणं हे कंपल्सरी आहे. आज डब्यामध्ये ना मी मटकीची भाजी आणि चपाती देणार होते. त्यासाठीच ना मटकीच्या भाजीसाठी लागणारं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण सर्व काही छान कट करून घेतलं होतं. कढईत टाकून छानपैकी परतून घेतलं. त्यामध्ये आपल्या घरचे मसाले टाकले, जे की ना लाल तिखट, हळदी, धनिया पावडर, त्याचबरोबर ना थोडासा मटण मसाला टाकून ना छानपैकी परतून घ्यायचा. आणि मटकी आज ना थोडी वेगळ्या पद्धतीने बनवत होते, त्यामुळे त्यात ना मी थोडे उकडलेले बटाटे पण टाकले होते. याने ना घट्टपणा येतो, त्यामुळे शेंगदाण्याच्या कुटाची काही जास्त गरज लागत नाही. आणि राहिलेली मटकी मी परतून घेतली, कारण की मिठाची पण खायला छान लागते. चपात्या झाल्या होत्या, भाजी पण झाली होती. आता डब्बा भरवायचा होता, तेवढ्यात मिस्टरांनी मला ॲपल भरवले. ते खाऊन घेतलं आणि म्हटलं चला पटकन डब्बा पॅक करूया. डब्यामध्ये होतं मटकीची भाजी, भात, चपाती, सलाड आणि लोणचं. डब्बा वगैरे पॅक करून घेतला आणि मिस्टरांची बॅग पण भरून ठेवली, कारण की आता चहा पण प्यायचा होता ना, संध्याकाळची वेळ आहे. मग चहा बनवला. चहासोबत ना थोडासा नाश्ता म्हणजे ना मक्का पण फ्राय करून खाल्ले. तोपर्यंत मिस्टर निघाले ड्युटीला आणि आता मी पण निवांत झाले. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या